पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे। वांद्रे माटुंगा रोड या स्थानकांच्या मध्ये तांत्रिक बिघाड झालाय। प्रवासी रेल्वे रुळावरून चालत असल्याचं दिसतंय। लोकल थांबल्यामुळे खोळंबा झाल्याची माहिती मिळते। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। वांद्रे माटुंगा रोड या स्थानकांदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लोकल सेवेवर परिणाम झालेला आहे। पश्चिम रेल्वेची लोकल वाहतूक सध्या विस्कळीत झालेली आहे। प्रवासी रेल्वे रुळावरून सध्या चालत असल्याचं दृश्य आपल्याला दिसतंय। आपण हे दृश्य पाहतोय, लोकल थांबलेली आहे, खोळंबा झालाय। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी सीमा आढे। सीमा, नेमकं काय घडलेलं आहे? तांत्रिक बिघाड सांगतायत, किती वाजता नेमका हा तांत्रिक बिघाड झाला आणि कधीपर्यंत दुरुस्त होऊ शकतो? पश्चिम रेल्वेची वाहतूक जी आहे ती सध्या विस्कळीत झालेली आहे। वांद्रे माटुंगा रोड दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याचं कळतंय। जे प्रवासी आहेत ट्रेनने प्रवास करत होते, सध्या ते चालत आपल्या इतर स्थानकापर्यंत जात असल्याची दृश्य आपण सध्या पाहतोय। सध्या तांत्रिक बिघाड झालेला आहे। तांत्रिक बिघाड सुधार करण्यासाठी सध्या दुरुस्तीचं काम जे आहे ते चालू असल्याची सध्याची माहिती मिळत आहे आणि तात्काळ ते झालं पाहिजे यासाठीचे प्रयत्न सध्या रेल्वे प्रशासनाकडनं केले जात आहेत। खरं तर मागील अर्ध्या तासापासून हा बिघाड झाल्याचं कळत आहे, त्यामुळे पुढील काही मिनिटात बिघाड जो आहे दुरुस्त होऊन पुन्हा एकदा रेल्वे सेवा जी आहे ती पूर्वपदावरती येईल अशी माहिती सध्या मिळते। मात्र सध्या आपण जर बघितलं आज आठवड्याचा पहिलाच दिवस आहे आणि प्रवासी मोठ्या संख्येनं लोकलने प्रवास करत असतात आणि अशाच सकाळच्या सत्रात अशा पद्धतीनं बिघाड होणं यामुळे प्रवाशांची गैरसोय जी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे कधीपर्यंत हा बिघाड जे प्रॉब्लेम आलेला आहे कधीपर्यंत दुरुस्त करणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी, त्यामुळे कधीपर्यंत आता ही वाहतूक पुन्हा एकदा पूर्ववत होते हे पाहणं खरंच महत्त्वाचं आहे। धन्यवाद सीमा, आपण दिलेल्या या माहितीसाठी। तर कामावर जाणाऱ्यांची मोठी गर्दी आहे आणि सध्या वाहतूक विस्कळीत झाली आणि त्यामुळे प्रवाशांना याचा मोठा फटका बसलाय।